बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट कसं आणायचं किंवा कसं घ्यायचं. सो प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी 3 गोष्टी लागतात. द फर्स्ट वन इज द मार्क लिस्ट ऑफ द लास्ट सेमिस्टर. ही मार्क लिस्ट तेव्हा भेटेल जेव्हा आपला रिझल्ट लागलेला असेल लास्ट सेमिस्टरचा, आणि ती कुठून भेटेल तर आपल्या कॉलेजमधून त्याची हार्ड कॉपी भेटून जाईल. सो ही फर्स्ट गोष्ट लागते. सेकंड गोष्ट, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म लागतो जो ऑफलाईन भेटतो. अँड द थर्ड वन इज द रिसिप्ट, जी आपण फी जमा केल्यानंतर भेटते रिसिप्ट, ती गोष्ट लागते. ह्या 3 गोष्टी आपल्याला प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट घेण्यासाठी लागतात. ओके. सो अनफॉर्च्युनेटली ही प्रोसेस ऑनलाईन अवेलेबल नाही आहे, आपल्याला ऑफलाईनच करावी लागते. सो ऑफलाईन करण्यासाठी तुम्हाला बामू युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागतं, विच इज लोकेटेड इन छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादमध्ये आहे युनिव्हर्सिटी. सो त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या बिल्डिंग आहे. सो आपल्याला सर्टिफिकेट आणण्यासाठी एक्झामिनेशन ब्लॉक किंवा परीक्षा भवन अशी एक सेपरेट बिल्डिंग आहे, तिथे जावं लागतं. त्या बिल्डिंगमध्ये प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळे सर्टिफिकेट्स दिले जातात, वेगवेगळे फॉर्म्स, हे खूप काय काय गोष्टी तिथे चालतात, डिग्रीज भेटतात तिथे एकंदरीत. सो तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा तर तुम्ही फॉर्म्स घ्या, जो 10 रुपीजची त्या किंमत आहे फॉर्मची. प्रत्येक फॉर्म तिथे भेटतो. मायग्रेशन सर्टिफिकेटचा पण असतो, वेगवेगळे फॉर्म्स आहे, डिग्री सर्टिफिकेटचा, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटचा, असे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. सो आपल्याला प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म लागतो. डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म का नाही लागत, कारण डिग्री सर्टिफिकेट ऑटोमॅटिकली आपल्या कॉलेजमध्ये 6 महिन्यानंतर आपली युनिव्हर्सिटी पाठवते किंवा मग तिथे घ्यायला जावं लागतं कॉलेजला कोणाला तरी. सो ती त्यांची इंटरनल प्रोसेस आहे. आपल्याला डिग्री सर्टिफिकेट डायरेक्ट कॉलेजमधून भेटतं. बट प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी जे आपल्याला विदिन 6 मंथ जर काही गरज असेल तेव्हा लागतं. सो त्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये जायचं, तिथून फॉर्म घ्यायचा प्रोव्हिजनलसाठी, जो त्याची किंमत 10 रुपये आहे, आणि त्यानंतर त्याच्या शेजारी फीज भरायची, विच इज 130 रुपीज फॉर अ प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी ती फी 200 आहे. अशी वेगवेगळी रेंज आहे फीजची. ती आपल्याला सबमिट करायची फी, आणि त्यानंतर रिसिप्ट घ्यायची. ह्या 2 गोष्टी भेटल्या, झेरॉक्स काढून घ्यायची आणि आपल्या मार्क लिस्ट, ह्या 3 गोष्टी घ्यायच्या. त्यानंतर एक्झामिनेशन ब्लॉकमध्ये जायचं. तिथे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत. डिपार्टमेंट कसे केलेले आहे अकॉर्डिंग टू द फील्ड. फार्मसी फील्डची वेगळी डिपार्टमेंट आहे, कॉमर्स फील्डचं वेगळं डिपार्टमेंट आहे, देन इंजिनिअरिंग, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. सो जे तुमचं बॅकग्राऊंड आहे तिथे जायचं. तिथे स्पेसिफिकली प्रत्येक अशी विंडो आहे, तिथे लिहिलेलं आहे की ह्या डिपार्टमेंटसाठी ही विंडो आहे असं. सो त्या विंडोमध्ये जायचं. तुम्ही तिथे जो स्टाफ असेल त्यांना आपल्या जे त्या गोष्टी आहेत ते दाखवायच्या. ते एक सिग्नेचर देतात प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी, आणि सांगतात की नेक्स्ट फ्लोअरला, त्याच बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला किंवा फर्स्ट फ्लोअरला तुम्ही जा. जे ते सांगतात तिथे जावं लागणार आपल्याला. सो ती सिग्नेचर घेतल्यानंतर तिथे जायचं. तिथे अगेन एक मॅम किंवा सर असतात. मेजरली तर एक मॅम आहे, त्या चांगल्या आहेत ॲक्च्युली. त्या मोस्टली आपल्याला त्या दिवशीच देण्याचं ट्राय करतात सर्टिफिकेट. सो तिथे गेल्यानंतर ती सिग्नेचर घेऊन ते 3 डॉक्युमेंट्स जॉईन करून तिथे जायचं जिथे त्या सरांनी सांगितलेलं आहे फर्स्ट फ्लोअरला, आणि ती सबमिट करायचं. त्यानंतर त्या मॅम सांगतात की तुम्ही केव्हा यायचं, आयदर 1-2 तासांनी या किंवा मग दुसऱ्या दिवशी या. बट मेजरली तर ते त्या दिवशी देण्याचं ट्राय करतात. आणि येस, दिस इज द प्रोसेस. सिम्पल आहे. आणि मी अजून एक तुम्हाला सांगते, हे लास्ट पार्ट आहे, जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर करा, इथपर्यंतच प्रोसेस होती. बट अजून एक्स्ट्रा की जेव्हा पण तुम्ही मार्क लिस्ट घ्यायला जाता कॉलेजमध्ये, तेव्हा लिव्हिंग सर्टिफिकेटची पण प्रोसेस करून टाका. जर लिव्हिंग सर्टिफिकेट LC तुम्ही घेतलेली नसेल तर. LCसाठी काय लागतं, नो ड्यूज सर्टिफिकेट लागतं. नो ड्यूज सर्टिफिकेट एक असं सर्टिफिकेट जे कॉलेज देत आपल्याला, ते सगळं फिल करून द्यावं लागतं. तिथे वेगवेगळे टीचिंग स्टाफचे सिग्नेचर घ्यावे लागतात, नॉन टीचिंग स्टाफचे सिग्नेचर्स लागतात, आणि त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे सगळे झेरॉक्स कॉपी लागतात वेगवेगळ्या. जसं की रिसिप्ट लागते, आतापर्यंत तुम्ही किती फीज भरले त्या रिसिप्ट लागतात. त्यानंतर मार्क लिस्ट लागते. देन असे वेगवेगळे आहेत. 12th सर्टिफिकेटची मार्क लिस्टची झेरॉक्स लागते. अशा सगळ्या झेरॉक्स लागतात. प्लस आपलं ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड पण जमा करून घेतात, आणि ते जमा करून दिल्यानंतर आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट पण भेटून जातं. LC, दॅट इज LC म्हणतात त्याला. सो ती पण प्रोसेस तुम्ही करून घ्या. येस. सो बाय.